माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची मी जी रेसिपी करणार आहे मला वाटतं तुम्ही ती खरंच खाल्लेली नसणार आहे आणि खाल्लेली असेल तर कमेंट मध्ये मला जरूर सांगा। तर माझी रेसिपी आज होणार आहे इथे उडीद म्हणजे काळ्या कलरची जी डाळ असते उडदाची ते अख्खे उडीद इथे मी घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण हे पनीर बनवणार आहे। एक नंबर हेल्दी आणि टेस्टी ते होतं। पनीरचे भाजीचे ग्रेव्हीचे भुर्जीचे बरेचसे प्रकार आपण बघितलेले आहे। ही भाजी पण नक्की बघा, एकदम वेगळी टेस्ट आहे, बनवायला सोपी आहे आणि शरीरासाठी उत्तम आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या काळ्या उडदामध्ये आपल्याला पनीर बनवायचं आहे। हे बघा अख्खे काळे उडीद आहे हे। तर हे अख्खे उडीद आहे, तर डाळ न घेता अख्खे उडीद घ्या। ह्याचीच डाळ होते पण ह्याची चव वेगळी लागते हे मी बघितलेलं आहे। तर ह्या पद्धतीने करून बघा, मार्केटमध्ये अख्खे उडीद अवेलेबल आहेत। तर ह्या उडदामध्ये आपल्याला हे पनीर बनवायचं आहे। तर हे उडीद मी 2 वाट्या स्वच्छ धुवून आणि गाडग्यामध्ये छान शिजून घेतलेले आहेत। एकदम छान वास सुटलेला आहे। तर मी इथे आता शिजलेले उडीद तुम्हाला दाखवते। हे बघा हे अख्खे उडीद एकदम छान शिजलेले आहेत आणि हे असेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। अख्खेचे अख्खे उडीद आहेत हे बघा, हे एवढे मऊ आपल्याला हे शिजून घ्यायचे। शिजताना मी याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अशा कट करून, आणि अर्धा टीस्पून मी इथे घातलेली होती हळद, आणि 1 टीस्पून मी इथे तेल घालून हे छान शिजून घेतलेले आहे। अख्खे उडीद शिजायला पण अजिबात वेळ लागलेला नाहीये। कुकर मध्ये पण तुम्ही शिजू शकता, पण मी हे गाडगं आहे तर मी शिजवण्याचे जे डाळींचे प्रकार आहे ते गाडग्यामध्ये करत असते। गाडग्यामध्ये शिजवलेल्या डाळींची चव अप्रतिम उतरते आणि टेस्टी लागतं। ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी जरूर करून बघा। तर आता आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची आहे। गॅसवरती मी पातेले ठेवलेलं आहे। 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे। तेल इथे छान गरम होऊ द्यायचं आहे। इथे मी जेवढं पनीर बनवायचं आहे तेवढं पनीर इथे कापून घेतलेलं आहे बारीक तुकड्यांमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पनीर कापून घेऊ शकता। 7-8 लसणाच्या पाकळ्या कुटलेल्या आहेत। 2 टीस्पून इथे आहे वाटण कांदा खोबऱ्याचं, आणि हे आहे कांदा लसूण मसाला आहे हा। तर या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, जरूर बघा। तेल आपण आता गरम झालेलं आहे, पातेल आपलं गरम झालं। इथे आपल्याला लसूण घालायचं आहे। लसणानंतर लगेच आपण वाटण घालणार आहे। थोडंसं वाटण आहे लगेच आपलं परतलं जातं। 2 चिमटे मी इथे हिंग घेतलेला आहे। हळद मी शिजवताना घेतलेली आहे उडदामध्ये, थोडीच आता 2 चिमटे घेतलेली आहे। इथे आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण मसाला। यामध्ये आपल्याला पनीर आपण जे तुकडे केले ते घालून घेणार आहे। पनीर तुम्हाला किती बनवायचं आहे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा इथे तुम्ही पनीर घेऊ शकता। या पद्धतीने पनीरची भाजी एकदा खाऊन बघा, सर्वांना तुम्हाला आवडेल। थोडंसंच आपल्याला परतायचं आहे। खूप झटपट होणारी भाजी आहे, पण खरं सांगते चपाती भाकरी भात कशा बरोबरही खा, अप्रतिम चव या भाजीची आहे। इथे आता आपल्याला घालायचे आहे उडीद शिजवलेले। तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये घालायचे आहे तेवढे इथे उडदाचे मी हे काढून ठेवले। इथे मला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, थोडीशी घालणार आहे कोथिंबीर। पनीर शिजायला वेळ लागत नाही। एक उकळी आपल्या भाजीला इथे आलेली आहे। या पद्धतीने उडीद आणि पनीर तुम्ही जर करून बघितलात तर खरंच सांगते अप्रतिम ह्याची चव आहे। या पद्धतीने एकदा करून बघा, वेळ लागत नाही, कुठलेही जास्तीचे मसाले पण आपले नाहीयेत, खूप लवकर ही भाजी तयार होते। इथे आपली उडीद पनीर तयार झालेले, उडीद पनीर आपलं इथे तयार झालेलं आहे। घट्ट ग्रेव्ही सारखी ही भाजी मस्त तयार होते। अख्खे उडीद एकदम छान शिजले जातात, चव अप्रतिम आहे। या पद्धतीने एकदा पनीर आणि अख्खे उडीद करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा।
माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तुम्ही मला तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असेच एक छानशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.